नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे सातारच्या प्रमोद कुलकर्णी लिखित विधिलिखित. सादर आहे कथा विधिलिखित. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबली. तिनं तिकीट काढून ट्रेनमध्ये प्रवेश केला. तिचा चेहरा उदास होता. हातातील एका बॅगेमध्ये 2-3 ड्रेस होते. पाण्याची बाटली काढून तिनं पाणी प्यायलं. समोरच एक सद्गृहस्थ बसले होते. त्यांची दाढी आणि गोल्डन फ्रेम चष्मा शोभून दिसत होता. दुटांगी धोतर आणि झब्बा हा त्यांचा वेश होता. कपाळावर लाल टिळा होता. खांद्यावर शबनम बॅग होती. त्यांच्याबरोबर एक मुलगा होता. तो म्हणाला, "काका, आपण इगतपुरीला कधी पोहोचणार?" त्या सद्गृहस्थ काकांनी उत्तर दिलं, 2.5 ते 3 तासांनी पोहोचू. तू आश्रमात असलेल्या व्यवस्थापकाला फोनवर कळवलंयस ना? तो उत्तरला, "हो." काकांनी त्या समोर बसलेल्या मुलीला विचारलं, "तू त्रस्त आहेस का? मी तुला काही मदत करू?" तिनं उत्तर दिलं, "माझी एक कर्मकहाणी आहे. मला आता कुठं जायचंय ते विधाता ठरवेल." काका म्हणाले, "इगतपुरीला आमचा महिला आश्रम आहे. तिथे तू काही दिवस राहा, मग पुढं बघू." तिनं होकार दिला. काका म्हणाले, "तू काही खाणार का?" ती हो म्हणाली. तेवढ्यात एक चहावाला चहा सँडविच घेऊन आला. काकांनी त्याला थांबवलं. सगळ्यांसाठी सँडविच आणि चहा त्याच्याकडून घेतला. काकांनी तिला नाव विचारलं. ती म्हणाली, "मी अभागी, हेच नाव योग्य." इतर गोष्टी बोलताना इगतपुरी स्टेशन आलं व ते तिघं ट्रेनमधून उतरले. गेटमधून बाहेर पडले. तेवढ्यात एका ड्रायव्हरनं त्यांना हाक मारली आणि गाडी त्यांच्यापाशी घेऊन आला. ती आश्रमाची गाडी होती. स्टेशनपासून साधारणतः 7 किलोमीटरवर ट्रिंगलवाडी या गावात त्यांचा आश्रम होता. ट्रिंगलवाडी हे गाव इगतपुरी तालुक्यात येतं. हे गाव डोंगरापाशी होतं. तो डोंगर छोटेखानी किल्ला होता. गाडी बरोबर गेटमधून अहिल्यादेवी महिला आश्रमाच्या ऑफिस समोर थांबली. सर्वजण उतरले. गुरुजी त्या अभागी मुलीला घेऊन ऑफिसमध्ये गेले. ऑफिसमधील व्यवस्थापकांशी तिची ओळख करून दिली. गुरुजी म्हणाले, "आजपासून ही मुलगी इथंच राहणार आहे, जोपर्यंत तिची इच्छा असेल तोपर्यंत." व्यवस्थापकांनी तिला एक फॉर्म दिला आणि तिला सांगितलं, "तू फॉर्म भर." गुरुजी म्हणाले, "आता तरी तुझं नाव?" ती उत्तरली, "सुहासिनी." गुरुजी म्हणाले, "मी आता आश्रमात माझ्या ऑफिसमध्ये जातो." त्या मुलीला म्हणाले, "तुझा फॉर्म भरून झाला की तू माझ्या ऑफिसमध्ये ये, मग मी तुला आश्रमाची देखभाल करणाऱ्या संचालिकांशी तुझी ओळख करून देईन." व्यवस्थापकांनी तो भरलेला फॉर्म बघून त्यावर क्रमांक 44 टाकला. 44 नंबरचं गळ्यात अडकवण्याचं टोकन तिला दिलं. हा आश्रम त्या किल्ल्याजवळ होता. अतिशय सुंदर परिसर होता. किल्ल्याच्या बाजूनं वाकी नदी वाहत होती. वातावरण आल्हाददायक होतं. वाकी नदीच्या किनाऱ्यावर एक पुरातन काळातलं शंकराचं मंदिर होतं. हे मंदिर झंझराजानं बांधलं होतं. हे मंदिर नदीच्या उगमस्थानावर होतं. डोंगर किल्ल्याचं वैशिष्ट्य हे की नवशिके ट्रेनिंगसाठी या डोंगरावर येतात. त्यांना बऱ्यापैकी चांगला अनुभव येतो. सुहासिनी ऑफिस बाहेर येऊन तो संपूर्ण एरिया न्याहाळत होती. ती आत गुरुजींकडे आली आणि तिनं त्यांना प्रणाम केला. गुरुजी म्हणाले, "तू धरून सर्व 44 महिला आहेत. मला एक मदतनीस, त्याचप्रमाणे व्यवस्थापक आणि एक क्लार्क, त्याशिवाय माळी जोडपं. माळी जोडपं बाहेर आउटहाऊसमध्ये राहतं. 2 संचालिका सर्व व्यवहार बघतात. त्याचप्रमाणे आश्रमात राहणाऱ्या महिलांशी संवाद साधतात." गुरुजींनी एक नियमावलीची प्रत तिला दिली आणि तिला सांगितलं, "याप्रमाणे तुला तुझा दिनक्रम ठरवावा लागेल. तू बीकॉम आहेस म्हणून सकाळी 10 ते 1 तुझी ड्युटी ऑफिसमध्ये असेल." सुहासिनीनं होकार दर्शवला. दोन्ही संचालिका आल्या. त्यांची ओळख करून दिली. त्या दोघींनी तिला आश्रमात नेलं. झोपण्याची सोय डॉर्मिटरी टाईप होती. परंतु प्रत्येक 5 जणींना एक रूम देण्यात आली होती. सामान ठेवण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी वगैरे. प्रत्येक रूममध्ये टॉयलेट आणि बाथरूम होतं. सर्व आश्रम क्लीन होता. त्यांनी तिला स्वयंपाकघर दाखवलं. त्यांनी तिला सांगितलं, "तुला जे काम जमेल ते कर.
घंटा वाजली की प्रत्येकानं एकत्र जमायचं. इकडे सुहासच्या घरी रणकंदन वाजलं होतं. सुहासिनीच्या आईनं तमाशा घातला होता, कारण सुहासिनी घरातून निघून गेली होती. तिनं तिचं लग्न एका बिजवराशी ठरवलं होतं. होणाऱ्या नवऱ्याला 5 वर्षाचा मुलगा होता. तिनं त्याच्याकडून पैसे घेऊन लग्न ठरवलं होतं. सुहासची आई सावत्र होती. सुहासचे वडील म्हणाले, बरं झालं ती सुटली. आता चांगल्या प्रकारे आयुष्य घालवेल. सुहासनं 2 दिवसांनी बाबांना फोन करून तिकडची परिस्थिती विचारली. बाबा म्हणाले, तू काळजी करू नकोस, इकडची खिंड मी लढवतो. बाळा तू आहेस कुठं? सुहासनं विचारलं, बाबा आता तुम्ही कुठे आहात? ते म्हणाले, मी बाहेर आहे. मग तिनं सर्व कहाणी इत्थंभूत विदित केली. बाबा म्हणाले, मला वेळ मिळाला की मी एकदा येऊन जाईन. तू फोन करू नकोस, मी करीन. ते पुढे म्हणाले, तुझ्या आईला मी बरंच बोललो, पण तू निघून गेलीस हे बरं झालं. त्यामुळे या जंजाळातून तू सुटलीस. वाणी सामान हे दरमहा इगतपुरीमधून एका ठराविक दुकानातून टेम्पोतून येतं. भाजीपाला गावातील शेतकरी आश्रमामध्ये विकावयास घेऊन येतात. यांचा दिनक्रम सकाळी 6 वाजता नित्य प्रार्थना होते. त्याचवेळी आतमध्ये असलेल्या पटांगणात सर्व महिला शिस्तीत उभे राहून म्हणतात. त्यावेळी गुरुजी हजर असतात. प्रार्थना झाल्यानंतर वंदे मातरम म्हटलं जातं. त्यानंतर डायनिंग हॉलमध्ये नाश्ता. गुरुजी व इतर स्टाफ मेंबर्सना नाश्ता व चहा त्यांच्या ऑफिसमध्ये दिला जातो. साधारणतः 2 तास इतर बौद्धिक होतं. दुपारी जेवणानंतर थोडी विश्रांती घेऊन परत 5 ते 7 प्रत्येकाने आजूबाजूला फेरफटका मारणं किंवा आपल्या सोबतच्या मैत्रिणींशी गप्पा मारणं हे होत असे. संध्याकाळी 7 वाजता गुरुदेव दत्तात्रेयाच्या मूर्तीसमोर बसून श्लोक व प्रार्थना होत असे. जेवणानंतर परत 1 तास कोणी कोणी आपले अनुभव कथन करत असत आणि रात्री 10 नंतर झोपणे असा पूर्ण दिनक्रम होता. स्वयंपाकासाठी 2 आचारी सकाळ संध्याकाळी येत असत. ते दोघे त्याच गावात राहत होते. बाकी इतर सफाई वगैरे महिला आळीपाळीने करत होत्या. नाश्ता चहा पाणी आश्रमातील महिला करत होत्या. सुहास सकाळी ऑफिसमध्ये काम करत होती. व्यवस्थापकांनी सांगितलं, दर 15 दिवसांनी रविवारी इगतपुरीहून एक सीए येतात. तेच अकाउंट लिहितात. ते आले की त्यांना तू मदत कर. उद्या रविवार आहे, उद्या ते येतील. तोपर्यंत सर्व फाईल्स व तू लिहिलेला हिशोब त्यांना दाखव. सुहास हो म्हणाली. रविवारी सकाळी 10 वाजता विनोद सीए ऑफिसमध्ये इगतपुरीहून बायसिकलवरून आला. ऑफिसमध्ये एंट्री केल्यानंतर व्यवस्थापकांनी सुहासची ओळख करून दिली. दोघेही तरुण होते, त्यामुळे अवाक होऊन बघत होते. व्यवस्थापकांनी सांगितलं, ही सुहास आता 10 दिवस आपल्या आश्रमात आली आहे. ही बीकॉम आहे, त्यामुळे इथून पुढे तुम्हाला ही मदत करेल. तेवढ्यात आश्रमातून पाणी आणि चहा त्याचबरोबर सर्वांसाठी नाश्ता आला. विनोदनं संपूर्ण 15 दिवसांचा हिशोब तासाभरात लिहिला. काल सुहासनं पूर्ण प्राथमिक तयारी केली होती. विनोद व्यवस्थापकांना म्हणाला, मी एवढे दिवस झाले परंतु आश्रम व इतर परिसर बघितला नाही. आज लवकर आटपलंय तेव्हा बघायची इच्छा आहे. सर म्हणाले, सुहास त्यांना परिसर दाखव. ते दोघं बाहेर पडले. आश्रम जुजबी बघून गेट बाहेर डोंगरापाशी आले. नदी किनारी बसले. सुहासनं आपली इत्थंभूत हकीकत सांगितली. विनोदनं विचारलं, तू पूर्ण आयुष्य इकडे घालवणार आहेस की काय? तिनं नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, मला मनाजोगता जोडीदार मिळाला तर मी लग्नाचा विचार करेन. विनोदनं सुद्धा आपली हकीकत सांगितली. इगतपुरीला आमचा वडिलोपार्जित वाडा आहे, परंतु मॉडर्न पद्धतीनं डेकोरेट केलाय. माझे वडील सीए आहेत. तेच इथं बरीच वर्ष काम करत होते. मला एक भाऊ आहे, तो इंजिनिअरिंगच्या 1ल्या वर्षाला आहे. आई गृहिणी आहे. मी 2 वर्षांपूर्वी सीए झालो. दोघांनी आपले नंबर एकमेकांना दिले. बराच वेळ झाल्यानंतर दोघं ऑफिसमध्ये आले आणि तो निघून गेला. सुहास परत आश्रमात आली. रात्री जेवण झाल्यानंतर सर्व मोठ्या हॉलमध्ये स्थानापन्न झाले. गुरुजींनी सर्वांना बोलवलं होतं. गुरुजींनी सध्या भारत देशामध्ये काय चाललंय ते सांगत, त्याचप्रमाणे जगातील घटनांची ढोबळ माहिती गुरुजी दर 15 दिवसांनी येणाऱ्या रविवारी सांगत असत. सुहासच्या घरी वडील कामावरून घरी आले.
तेव्हा त्यांची बायको मनोरमा त्यांना सांगत होती, आपली मुलगी निशा अभ्यासात यथातथाच आहे. आता ती 10वीला आहे. तिला शिकवणी लावूया का? निशाच्या वडिलांनी विचारलं, असा कोणी शिक्षक आहे का? ती हो म्हणाली. पुढे म्हणाली, शेजारच्या सुमीला एक शिक्षक शिकवायला येतो. त्याला विचारते. तो हो म्हणाला तर दोघीही एकाच वेळी शिकतील. ते म्हणाले, विचारून बघ आणि फी पण विचार. ठरवल्याप्रमाणे सुमी आणि निशा दोघीही त्या शिक्षकाकडे शिकत होत्या. 10वीची परीक्षा जवळ येत होती, परंतु निशा त्या शिक्षकाच्या प्रेमात पडली. तो शिक्षक सुद्धा तिच्या प्रेमात पडला. निशा तशी काळीसावळी होती, पण स्मार्ट होती. शिक्षकांनी निशाला सांगितलं, तू घाई करू नकोस. आधी परीक्षा होऊ दे, त्यानंतर तुझ्या आईवडिलांशी माझे पालक बोलतील. निशानं होकार दिला. 10वीची परीक्षा उत्तम झाली आणि दोघींनाही 80% गुण पडले. परीक्षेनंतर शिक्षकाचं आणि निशाचं अधूनमधून फिरणं चालू होतं. ही गोष्ट निशाच्या वडिलांच्या लक्षात आली. निशाच्या वडिलांनी निशाच्या आईच्या कानावर ही गोष्ट घातली. पहिल्यांदा तिला ते पटलं नाही. वडील म्हणाले, मी संध्याकाळी लवकर येतो, आपण गावातील उद्यानात जाऊ. ते खरोखर लवकर आले. दोघंही उद्यानात गेले. गेटमधून आत शिरतेवेळी एका झुडपाच्या मागे बाकड्यावर निशा आणि शिक्षक, त्याचं नाव वसंत होतं, ते बोलत होते, हातात हात घालून. मनोरमा भडकली. ती पुढं जाणार एवढ्यात त्यांनी तिला हटकलं. ते म्हणाले, आपण चौकशी करू, नंतर पुढे बघू. निशाच्या वडिलांचं नाव सदाशिव होतं. सदाशिवरावांनी वसंताची चौकशी केली. तो BA B.Ed शिकला होता आणि नुकताच शाळेत नोकरीला लागला होता. त्याचे वडील LIC मध्ये ऑफिसर होते आणि आई शिक्षिका होती. वरील सर्व माहिती त्यांनी आपली बायको मनोरमाला सांगितली. रात्री जेवण झाल्यानंतर त्या दोघांनी वसंताबद्दल विषय काढला. ती हो म्हणाली. ती म्हणाली, आम्ही दोघांनीही लग्न करायचं ठरवलंय. ते दोघं तिला म्हणाले, तुझा होकार असेल तर आम्ही या रविवारी त्याच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो. तसं तू त्याला सांग, तू पण आमच्याबरोबर चल. रविवारी तिघेही वसंताच्या घरी गेले. ते वाटच बघत होते. चहा पाणी होताच लग्नासंबंधी बोलणं झालं. लग्न अगदी साधेपणाने करायचं ठरलं. पुढील महिन्यात दोघेही चतुर्भुज झाले. या लग्नाचं वैशिष्ट्य, विनोदचे आई वडील लग्नाला आले होते. विनोदचे वडील मुलाचे चुलत मामा होते. मुलाला सख्खा मामा नव्हता. पुढील 15 दिवसांनी नेहमीप्रमाणे विनोद आश्रमात आला. सुहास वाट बघत होती. नित्यक्रमानं नाश्ता पाणी चहा ऑफिसमध्ये आणण्यात आला. नेहमीप्रमाणे सुहासनं त्याला हिशोब कामामध्ये पूर्ण मदत केली. विनोद नेहमीप्रमाणे 15 दिवसांनी येत असे. सुहास आतुरतेनं त्याची वाट पाहत असे. व्यवस्थापकांना जरा संशय आला की विनोद आणि सुहास यामध्ये सलगी वाढली होती. ही बाब त्यांनी गुरुजींना सांगितली. गुरुजी म्हणाले, मी बघतो काय ते. पुढील रविवारी विनोद येताच त्याला गुरुजींनी बोलवलं व सरळ त्याला सुहासबद्दल विचारलं. तो म्हणाला, हो काका, मला ती आवडते आणि मला तिच्याशी लग्न करावयाचं आहे. गुरुजींनी सुहासलाही बोलवलं आणि तिला सरळ विचारलं, तुला विनोदमध्ये स्वारस्य आहे का? तिनं लाजतच हो म्हटलं. गुरुजी म्हणाले, मग वाट कशाची बघताय? ते विनोदला म्हणाले, तू तुझ्या वडिलांना सांग आणि सुहास, तू तुझ्या वडिलांना बोलवून घे. सुहासच्या बाबांचा फोन सुहासला आला. ते म्हणाले, उद्या तुमच्या आश्रमात येणार आहे. तिनं हो सांगितलं. दुसऱ्या दिवशी तिचे बाबा आले. सुहासनं त्यांची व्यवस्थापक गुरुजी यांच्याशी ओळख करून दिली. नंतर ती बाबांना घेऊन आश्रमात आली. सर्वांना सांगून बाबांना नदीजवळ घेऊन गेली. तेथील शंकराच्या मंदिराचं दर्शन घेऊन ते दोघं पायरीवर बसले. बाबा म्हणाले, निशाच्या लग्नानंतर तुझी आई बरीच निवळली आहे. ती तुझी आठवण काढते. सुहासनं सांगितलं, बाबा इथे एक CA आहेत. त्यांचं नाव विनोद. दर 15 दिवसांनी रविवारी येतात. त्यांना मी कामाला मदत करते. त्यांनी मला मागणी घातली आहे. वडील म्हणाले, त्यांना भेटण्यासाठी वेळ आणि दिवस ठरव, म्हणजे मी तुझी आई आम्ही दोघंही त्याच्या घरी इगतपुरीला येऊ. जमलं तर गुरुजींनाही घेऊन ये. तिनं विनोदला फोन केला. सर्व वृत्तांत सांगितला. तो म्हणाला, मी माझे आईवडील यांच्याशी बोलून तुला कळवतो. बाबाही तिथंच होते. त्यांनाही तिनं सांगितलं. ते म्हणाले, कळव मला आणि त्याचा फोन नंबर आणि पत्ता पाठव. तिनं फोन नंबर लगेच दिला. तिनं सुचवलं, तुम्हीच फोनवर वेळ आणि दिवस ठरवा. वडील हो म्हणाले. वडिलांना तो परिसर फार आवडला.
ते दोघं आश्रमात आले. जेवायची वेळ झाली होती. गुरुजी त्यांना म्हणाले, आता जेवूनच जा. बाबांनी जेवण केलं. त्यांनी जेवणाची तारीफ केली. जेवण रुचकर होतं. सर्वांचा निरोप घेऊन बाबा निघून गेले. सुहासनं इत्यंभूत सर्व बोलणं गुरुजींच्या कानावर घातलं. एके दिवशी ठरवलेल्या वेळेप्रमाणे सुहासचे आई बाबा, गुरुजी, सुहास सर्वजण विनोदच्या घरी गेले. विनोदनं सर्वांची ओळख करून दिली. सुहासचे बाबा म्हणाले, तुझ्या वडिलांना मी ओळखतो. ते वसंताच्या लग्नाला आले होते. तुझे वडील त्याचे चुलत मामा होत. विनोदनं कसं काय असं विचारलं. सुहासचे बाबा उद्गारले, वसंता माझा जावई. सुहासची धाकटी बहीण निशा ही त्याची बायको. पुढे इतर बोलणी होऊन विनोदच्या आई वडिलांना आणि भावाला सुहास आवडली. त्याचप्रमाणे सुहासची फॅमिली आवडली. गुरुजी म्हणत होते की लग्न आश्रमात करूया, पण त्याला कोणी दुजोरा दिला नाही. लग्न इगतपुरीला ठरलं. वेळ व दिवस ठरवण्यात आला. त्याप्रमाणे फोनवरून कार्यालय ठरवून केटररला बोलवून सर्व मेनू चर्चा करून ठरवण्यात आला. सुहासच्या आईबाबांनी हिरिरीनं भाग घेतला. सुहासच्या आईच्या काही सूचना मान्य करण्यात आल्या. तिनं सर्वांसमोर सुहासची माफी मागितली आणि म्हणाली, माझ्यामुळे तू घराला पारखी झालीस. गुरुजी म्हणाले, मॅडम तुम्ही तसं केलं नसतं तर ती आश्रमात आलीच नसती. हे सर्व विधिलिखित आहे. विनोदच्या वडिलांनी सुहासच्या कुटुंबियांना लग्नाच्या आदल्या दिवशी येण्यास सांगितलं, कारण कार्यालय आदल्या दिवसापासून भाड्यावर घेतलं होतं. सुहासच्या आईनं सांगितलं, आमचे 50-60 लोक येतील. विनोदच्या आईनं सांगितलं, समजा लोक वाढले तरी काही काळजी करू नका. विनोदच्या वडिलांनी मोठं कार्यालय लग्नासाठी भाड्यानं घेतलं. लग्नाच्या दिवशी 2 मोठ्या बसेस भाड्यानं घेऊन आश्रमातील सर्व महिलांची येण्या-जाण्याची सोय केली. लग्नाच्या आदल्या दिवशी सुहासचे आईवडील, त्याचप्रमाणे तिची बहीण आणि तिचा नवरा आले. सुहासच्या आईनं राग गिळून टाकला होता. तिनं पूर्णपणे या स्थळाला अनुमोदन दिलं होतं. एवढंच नव्हे तर तिनं दागिनेही सुहासला स्त्रीधन म्हणून दिले. 2 दिवस लग्न जोरकस झालं. विनोदच्या वडिलांनी गुरुजींना पोशाख केला, तसंच आश्रमातील स्त्रियांना साड्या वाटल्या. लग्नात बराच खर्च केला. सुहासच्या वडिलांनी व विनोदच्या वडिलांनी एकमेकांना ओळखलं होतं, कारण त्यांची निशाच्या नवऱ्याचे मामा म्हणून ओळख करून दिली होती. अशा तऱ्हेनं सर्व नाती लग्नबंधनात अडकली. ठरवलेल्या तारखेला विवाह संपन्न झाला. नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी नातेवाईक, त्याचप्रमाणे प्रतिष्ठित मंडळी आली होती. 2 दिवस जेवणावळी उत्तम रुचकर झाल्या. लग्नानंतर दोघे आपल्या आई वडिलांच्या पाया पडायला गेले, परंतु सर्वांनी सांगितलं, गुरुजींच्या पाया पडा. दोघांनी पाया पडून आशीर्वाद घेतला आणि गुरुजी म्हणाले, विधिलिखित असेल तसंच घडतं.